नमस्कार मंडळी. आज आपण अशी एक घटना पाहणार आहोत जी ऐकल्यानंतर प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल. पत्नीला माझा मूर्त देहही पाहू देऊ नका अशी शेवटची इच्छा व्यक्त करून एका बॉडी बिल्डरने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून समोर आली आहे. मुख्य बातमी मिळालेल्या माहितीनुसार देवदत्त शर्मा हे सहारनपूर जिल्ह्यातील सुलेमानपूर गावचे रहिवासी होते. ते जिम चालवत होते आणि एक लॉ कॉलेजमध्ये क्लर्क म्हणून काम करत होते. शरीरानं तंदुरुस्त असलेला हा तरुण मात्र मानसिक तणावाचा सामना करत होता अशी माहिती समोर येत आहे. घटना घडण्यापूर्वी त्यांनी आपल्या भाचीला व्हॉट्सअपवर एक शेवटचा संदेश पाठवला. त्या संदेशात त्यांनी आपल्या काही अंतिम इच्छा व्यक्त केल्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी लिहिलं होतं की माझा मृतदेह माझ्या पत्नीला दाखवू नका आणि तिला अंत्यसंस्कारालाही येऊ देऊ नका. याशिवाय अंत्यसंस्कार साध्या पद्धतीनं करावेत, धार्मिक विधीवर अनावश्यक खर्च करू नये अशा अनेक इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या संदेशानंतर पोलिसांनी तो महत्त्वाचा पुरावा म्हणून ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पती पत्नीमधील नेमका वाद काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत. मित्रांनो, ही घटना मन सुन्न करणारी आहे. मात्र अशा प्रसंगामध्ये कोणावरही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपासाचा निकाल येणं महत्त्वाचं आहे. मानसिक तणाव, कौटुंबिक वाद किंवा इतर कोणतीही अडचण असली तरी त्यावर मदत घेणं आणि आपल्या माणसाशी संवाद साधणं हा अधिक सुरक्षित मार्ग आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यासाठी आपला मराठी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.